दिव्यात तब्बल 80% लोकसंख्या आहे, म्हणजे मराठी आहे लोकसंख्या. त्यातील 60 ते 70% लोकसंख्या ही कोकणातल्या माणसांची आणि मराठमोळी म्हणजे सगळे मराठी लोक. मराठमोळी स्वभावाचे. पण तरी दिव्यात कुठलीही शोभायात्रा किंवा गुढीपाडव्यानिमित्त कुठलाही सण साजरा केला जात नाहीये. हीच तर शोकांतिका आपल्या देवाची. कारण का मराठी माणसांची एकी नाहीये. तुम्ही दुसऱ्या परराज्यातून आलेल्या लोकांचा आज सण असता तर आमच्या दिव्यामध्ये एवढे प्रोग्राम होतात त्यांचे. पण आता आमच्या मराठी लोकांचा सण असून सुद्धा आमच्या काहीच रॅली नाही, काहीच नाही. आता पुणे जिल्हा रहिवासी संघटना त्यांनी एक रॅली काढली छोटीशी. बाकी कोणत्याही पक्षाने काढली नाही ना कोणी काढली. तर असं आज मला वाटतं राज ठाकरेंच्या आज शिवाजी पार्कातून सभा होईल. शिवाजी पार्कातून सभा होईल, पण मात्र राजसाहेबांना असा कोणता पाठिंबा भेटत नाही राज ठाकरेंना. गरज नाही राजसाहेबांना कोणाच्या पाठिंबाची. राजसाहेब स्वतः एक एवढे मोठे व्यक्ती आहेत आणि प्रत्येक मराठी माणूस आमच्यासारखा लहान व्यक्ती त्यांच्यावरती खूप प्रेम करणारे लोक आहेत. आणि आज ना उद्या लोकांना कळेल त्यांची चूक. आज राजसाहेब कमीत कमी 19-20 वर्षापासून बोलतात आहे की मराठी माणसाची एक राहा एक राहा. आज नाही तुम्हाला 5-10 वर्षात तुम्हाला कळेल कुठं तुम्ही चुकताय. जेव्हा परराज्यात आलेले लोक जेव्हा डोक्यावरती बसून त्रास द्यायला लागेल ना तेव्हा लोकांना कळेल मराठी लोकांना. सर तर असं बघायला गेलं तर तुम्ही मगाशी एक नाशिकचा आढावा दिलात नाशिकच्या ट्रेन संदर्भात. नेमकं काय प्रकरण आहे? कसं आहे सर, तुम्ही कुठल्याही एक्सप्रेसमध्ये चढा चालू डब्यामध्ये, परराज्यात जाणारी गाडी चालू डब्यात तुम्ही चढा आणि तुम्हाला तुमचा अनुभव तुम्हाला कळून जाईल. परराज्यातून आलेले लोक त्यांची जेव्हा मेजॉरिटी असते तेव्हा ते मराठी लोकांना कसं वागवतात हे तुम्ही कुठल्याही नाशिकला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढा, तुम्हाला कळून जाईल. सर एक असा प्रश्न आहे, एक शेवटचा प्रश्न, की मराठी एकीकरण समिती आणि संघ असे काहीसे मंडळ आहेत. मात्र त्यांची कुठलीही सभासद दिव्यात पार पडलेली बघू शकत नाही आपण. कारण का दिव्यात असं त्यांचं म्हणणं आहे की मराठी माणसांची संख्या कमी आहे. काही खरं आहे का? नाही, दिव्यात मराठी माणसांची संख्या भरपूर आहे. मोठ्या प्रमाणात भरपूर मोठ्या प्रमाणात आमचे कोकणी बांधव दिव्यामध्ये भरपूर आहेत. असंख्य कोकणी बांधव आहेत. घाटावरचे लोक आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूरचे लोक आहेत. असं काही नाही, मराठी माणसांची संख्या दिव्यात भरपूर आहे.